पेज नंबर 51 आपण हा टॉपिक चालू केला आहे. 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक. भाग नंबर 51 दुसरा पॅसेज पाहिला आहे. बाळांनो, ती बातमी अगदी वनव्यासारखी संपूर्ण शहरभर पसरली. सर्वत्र त्या व्यापाऱ्याच्या दुकानामधील ग्राहक, सुपारी विक्रेता, टेलर, फिरते विक्रेते, सोनार आणि फुटपाथवर बसलेला भिकारी या सर्व लोकांच्या पर्यंत ती बातमी पसरली. बघा बाळांनो, फक्त गैरसमजुतीमुळे कशी अवस्था होते. त्या बातमीची खात्री न करता, ती बातमी खरी आहे की खोटी आहे याची खात्री न करता प्रत्येक जण एकमेकांना ती बातमी सांगू लागले आणि जंगलात लागलेल्या वनव्याप्रमाणे ती बातमी सर्वत्र पसरली. आता पुढील पॅसेज बघा. ओल्ड गणपत द बेकर हॅड अ क्रूक्ड लेग. क्रूक्ड वाकडा, तो अपंग कदाचित असेल. वयोवृद्ध भिकारी गणपत, त्याचा पाय वाकडा होता. वयोवृद्ध भिकारी ज्याचे नाव गणपत होते त्याचे पाय थोडे वाकडे होते. याचा अर्थ तो कदाचित अपंग असेल. ही हॅड बीन स्क्वॅटिंग पाय दुमडून बसणे. ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आल्म्स म्हणजे भिक्षा. वयोवृद्ध गणपत, तो भिकारी गणपत भिक्षा मागी अनेक वर्षे फुटपाथवर पाय दुमडून बसत आलेला होता. भीक मागत त्या फुटपाथवर पाय दुमडून तो त्या ठिकाणी बसायचा. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो हातगाडी, ढकलगाडी, अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कोणीतरी ढकलगाडी घेऊन यायचे आणि त्याला, त्या गणपत्या भिकाऱ्याला घरी घेऊन जायचे. संध्याकाळी कोणीतरी हातगाडी घेऊन यायचे आणि त्या गणपत्या भिकाऱ्याला दूर घेऊन जायचे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्याला चालणे हे कधी माहीतच नव्हते, कारण तो अपंग होता. बाळांनो, त्याला कसं चालावं हे कधी माहीतच नव्हते, कारण एका पायाने तो अपंग होता, एक पाय त्याचे वाकडे होते आणि म्हणून तो फुटपाथवर पाय दुमडून बसायचा आणि भीक मागायचा. बट नाऊ, बघा त्याच्या पूर्वीचं वाक्य काय आहे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्याला चालणे कधी माहीतच नव्हते. पण आता काय झाले. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट the bank was about to collapse, गणपत astonished, आश्चर्यचकित करणे. everyone leaping झेपावणे to his feet and actually running at top speed in the direction of the bank. पण आता बँक बुडणार आहे हे कळता क्षणीच, बँक बंद पडणार आहे, बुडणार आहे हे कळता क्षणीच गणपत त्याच्या पायावर उभे राहून बँकेच्या दिशेने अगदी टॉप स्पीड अत्यंत वेगाने धावत सर्वांना आश्चर्यचकित केला. बाळांनो, हा अपंग गणपत, ज्याला चालणे कधी माहीतच नव्हते असा गणपत आता टॉप स्पीडने पळू लागला. बँक बुडणार आहे हे कळता क्षणीच तो अगदी स्वतःच्या पायावर उभा राहून अत्यंत वेगाने बँकेच्या दिशेने धावू लागला. पण बघा, काही भिकारी कसे असतात. म्हणून भिक्षा कुणाला द्यावं हा सुद्धा एक
प्रश्नच आहे. जे मला तर वाटतं जे खरोखर अपंग आहे, जे काही काम करू शकत नाही किंवा ज्यांचं वय झालेलं आहे, अशा व्यक्तींना तुम्ही खाण्यासाठी अन्न द्या, भिक्षा द्या. मात्र अशी जे नाटकी सुदृढ भिकारी असतात त्यांना काही देऊ नका. फक्त ते लोकांना फसवीत असतात. आपण कष्ट करून 4 पैसे मिळवतो, मात्र त्या लोकांना आयते पैसे मिळवायचे असतात. म्हणून असे नाटक, आंधळे असण्याचे नाटक, पांगळे असण्याचे नाटक करून असे भीक मागतात. म्हणून खरंच जे अपंग आहे, जे वयोवृद्ध आहे, जे काही करू शकत नाहीत, अशा लोकांना तुम्ही भिक्षा द्या. बघा, असा गणपत अत्यंत वेगाने धावत सर्वांनाच आश्चर्यचकित केला. Men stood in groups at street corners discussing the situation. Sorry, एक ओळ राहिली. It soon became known that he had 1,000 rupees in saving. बघा, गणपत बँकेच्या दिशेने का वेगाने धावत होता? कारण लवकरच अशी बातमी आली, लवकरच असे समजले की बँकेमध्ये त्याच्या नावे हजारो रुपये होते. बघा, हा गणपत भिकारी त्या पिंपळनगरच्या बँकेत त्याच्या खात्यावर हजारो रुपये होते ही माहिती मिळाली आणि म्हणून गणपत अगदी वेगाने त्या बँकेच्या दिशेने धावत होता. कारण काही भिकारी लखपती आहेत. लखपती, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण मुंबईमध्ये काही वर्षापूर्वी भिकाऱ्यांचे सर्वे केले गेले. त्या भिकाऱ्यांच्या सर्वेमध्ये असं आढळून आलं की एका भिकाऱ्याची मिळकत एका दिवसाला 750 ते 1500 रुपये आहे. एका भिकाऱ्याची मिळकत किती? 750 ते 1500 रुपये इतके भीक मागून मिळवतात. आपण कष्ट करून 8 तास 12 तास ओव्हर टाईम करून सुद्धा इतके पैसे मिळवू शकत नाही. अशी भिकारी फक्त बसून नाटक करून मिळवतात. बाळ, एका भिकाऱ्याच्या नावे लाखो रुपये बँकेमध्ये होते. त्या सर्वेमध्ये आढळलं काही भिकाऱ्यांच्या नावे बँकेमध्ये लाखो रुपये आहेत. मुंबईमधील एक घटना पेपरमध्ये आली होती. एक भिकारी एका झोपडीमध्ये राहत होता. तो दिवसभर भीक मागायचा. असे कित्येक वर्ष भीक मागण्याची प्रक्रिया त्याची सुरू होती. आणि एके दिवशी एके संध्याकाळी एक घटना घडली. त्याच्या झोपडीमध्ये लावला दिवा तो खाली चुकून पडला आणि त्या दिव्याच्या ज्योतीने संपूर्ण झोपडी पेटली. भिकाऱ्याची झोपडी, त्यात काय असणार. पण जेव्हा काही लोक ती झोपडी ती आग विझवण्यासाठी आले, आग विझवले, तेव्हा त्या झोपडीमध्ये काही पोते सापडल्या, काही गोण्या सापडल्या आणि बाळांनो त्या सुद्धा जळून खाक झालेल्या होत्या. आणि आश्चर्य म्हणजे 5 ते 6 पोती पैशाने भरलेल्या होत्या. 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये अशा सर्व प्रकारच्या नोटांनी त्या पोती भरलेल्या होत्या आणि त्या पोत्यांच्या सर्व पैसे जळून खाक झाले. याचा अर्थ बाळांनो की तुम्हाला समजेल की काही भिकारी किती मिळवतात. म्हणून भीक कुणाला द्यावं याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे, बघा, त्या गणपतच्या नावे हजारो रुपये होते म्हणून तो बँकेच्या दिशेने वेगाने धावला. Men stood in groups at street corners discussing the situation. रस्त्यावरती, कोपऱ्यावरती लोक त्या परिस्थितीची चर्चा करत गटागटामध्ये राहू लागले. घोळका करून त्या बँकेबद्दल चर्चा करीत, त्या परिस्थितीबद्दल चर्चा करीत रस्त्याच्या कोपऱ्यावरती प्रत्येक जण राहू लागले. पिंपळनगर सेल्डम
seldom क्वचितच had a crisis संकट. Seldom or never had floods महापूर, earthquakes भूकंप or drought दुष्काळ, and the imminent crash बघा अचानक एखादी गोष्ट घडण्याचा संभव असणे, प्रोबॅबिलिटी असं म्हणतो. क्रॅश ऑफ पिंपळनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग तर्क वितर्क करणे, अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी सैरभर भटकणे. पिंपळनगरमध्ये क्वचितच एखादे संकट यायचे. पिंपळनगर मध्ये कधीच महापूर आलेला नव्हता, कधीच दुष्काळ किंवा भूकंप वगैरे आलेले नव्हते. म्हणजे पिंपळनगरमध्ये यापूर्वी कोणत्याच प्रकारचं संकट आलेलं नव्हतं. बघा परत, पिंपळनगरमध्ये क्वचितच एखादे संकट आलेलं होतं. केव्हाच महापूर, भूकंप किंवा दुष्काळ असे संकट आलेले नव्हते. पण पिंपळनगर बँक मोडणार आहे, बुडणार आहे, बंद पडणार आहे ही संभाव्य बातमी प्रत्येकांना त्या बँकेबद्दल बोलायला, तर्कवितर्क करायला, त्याचबरोबर त्या गोष्टीमध्येच त्याविषयीच बोलत सैरभर केले. थोडक्यात काय की बँक बुडणार आहे ही बातमी प्रत्येक व्यक्तीला त्याविषयी चर्चा करायला, तर्क वितर्क करायला लावले. आणि प्रत्येक व्यक्ती, पिंपळनगरमधील व्यक्ती आणि प्रामुख्याने त्या बँकेत असणारे जे खातेदार होते ते अगदी सैरभैर झाले. सब बोस्टेड बडाया मारणे फॉर देअर फार साइटेडनेस म्हणजे दूरदृष्टीपणा. फार साइटेडनेस दूरदृष्टीपणा. कॉंग्रॅच्युलेटिंग themselves on having already taken out their money or never having put any in. बघा, इतर काही जण त्यांचे अगोदरच पैसा काढून घेतल्याबद्दल एकमेकांचे अभिनंदन करीत किंवा त्या बँकेत कधीच पैसे ठेवले नसल्याचा दूरदृष्टीपणाचा बडाया मारू लागले. काही वेळेला काही शाणे लोक असतात, योगायोगानं काही गोष्टी होतात, मग त्याचं ते भांडवल करतात. बरं झालं मी त्या ठिकाणी पैसे ठेवलो नाही, मी याला सांगत होतो पैसे ठेवू नको म्हणून, माझा ऐकला नाही, असं बडाया मारतात. असे काही लोक अगोदरच मी पैसे काढून घेतो बरं झालं, किंवा जे पैसे काढून घेतले त्यांचं अभिनंदन करीत. काही जण त्या बँकेत मी पैसे ठेवलोच नाही बरं झालं, या त्यांच्या दूरदृष्टीपणाचा ते बडाया मारू लागले. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excess indulged in by said Govind Ram. इंडल्जड हिंचा अर्थ प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करणं, इंटरफिअर, प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करणं. बाय सेट गोविंद राम. बघा, इतर काही लोक सेठ गोविंद राम यांच्या अति हस्तक्षेपामुळे बँक बुडाली असेल किंवा बँक बुडण्याचे कारण असेल असे तर्क वितर्क करू लागले. इतर काही लोक बाळांनो सेठ गोविंद राम यांच्या अति हस्तक्षेपामुळे किंवा त्यांनी जास्त पैसे घेतले असतील यामुळे बँक बुडाली असेल असे तर्क वितर्क करू लागले.
द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. एक जण म्हणाला की सेठ गोविंदराम राज्य सोडून गेले. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. एक जण म्हणाला की सेठ गोविंदराम राज्य सोडून गेले. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनादर. दुसरा म्हणाला सेठ गोविंदराम राज्यच नव्हे देशच सोडून गेले. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर सेड थर्ड. तिसरा म्हणाला सेठ गोविंदराम पिंपळनगर मध्ये लपून बसलेले होते. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर सेड थर्ड. तिसरा म्हणाला की ते पिंपळनगर मध्ये लपून बसलेले होते. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅम्बरिन ट्री सेड फोर्थ. चौथा तर कहरच केला. तो काय म्हणाला बघा. चौथा म्हणाला सेठ गोविंदराम चिंचेच्या झाडाला गळफास लावून गेले. बघा काही लोक किती कोणकोणत्या प्रकारचे अफवा पसरवू लागले. चौथा तर डायरेक्ट त्यांना वरतीच पाठवला. चौथा म्हणाला चिंचेच्या झाडाला ते स्वतःला लटकावून घेतलेले आहेत, म्हणजे ते गळफास लावून घेतले आणि गेले. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि त्या लटकत असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या लोटणाऱ्या मुलाला आज सकाळीच तो आढळला, अशी अफवा चौथ्या व्यक्तीने पसरवली. बघा फरक फक्त मराठीमध्ये. पहिला म्हणाला सेठ गोविंदराम राज्य सोडून गेले. दुसरा म्हणाला ते देशच सोडून पळाले. तिसरा म्हणाला पिंपळनगरमध्ये ते लपून बसलेले आहेत. आणि चौथा तर बघा काय म्हणतो, सेठ गोविंदराम चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतलेले आहेत, आत्महत्या केलेल्या आहेत आणि लोटणाऱ्या मुलाला त्या सकाळी त्या झाडाला लटकत असलेल्या अवस्थेमध्ये आढळले. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड हरॅस्ड मॅनेजर वैतागलेले व्यवस्थापक वॉज इन डायलेमा मनाची द्विधावस्था होणे. डायलेमा मनाची द्विधावस्था होणे. हे करू का ते करू, दोन्ही गोष्टी तितक्याच वाईट असतात. मग टू बी ऑर नॉट टू बी दॅट्स अ क्वेश्चन हा एक फेमस डायलॉग आहे. विल्यम शेक्सपियर जगप्रसिद्ध नाटककार, जगावं की मरावं हाच एक मोठा प्रश्न आहे. याच प्रकारे डायलेमा मनाची द्विधावस्था होणे, काय करावे. बघा दुपारपर्यंत ती छोटीशी बँक संपूर्ण राज्यभर पसरली. प्रत्येक कोपऱ्यापर्यंत ती बातमी गेली. बँकेचा असणारा पैसा, बँकेमध्ये पैसे सुरक्षित होते आणि असे सुरक्षित पैसा वैतागलेले मॅनेजर अत्यंत मनाच्या द्विधावस्थेमध्ये होते. इमर्जन्सी फंड्स could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could persuade म्हणजे विनवणी करून सांगणे, पटवून सांगणे, द क्राउड टू वेट अंटिल दे. जे इमर्जन्सी फंड असतात म्हणजेच आपत्कालीन निधी, अशी निधी 30 मैल दूरवरून दुसऱ्या बँकेमधून आणले जाऊ शकत होते. मात्र तोपर्यंत त्या गर्दीला थांबा म्हणून पटवून ते सांगू शकतील अशी त्यांची खात्री नव्हती. कारण बाळांनो, बँकेमध्ये सर्व खातेदारांचे एकदम लगेच पैसे देण्यासाठी नसतात, कारण ते दुसरीकडे गुंतवले असतात, दुसऱ्या बँकेमध्ये असतात. करोडो रुपये एका दिवशी उपलब्ध नसतात. पण आता पिंपळनगर बँकेच्या पायरीजवळ त्या बँकेमध्ये भरपूर खातेदार आले
आमचे पैसे आत्ता द्या, आत्ताच पाहिजे असे म्हणू लागले. आणि आपत्कालीन निधी, इमर्जन्सीच्या वेळी लागणारा निधी 30 मैल दूर या अंतरावरून दुसऱ्या बँकेमधून 30 मैल दूर असणाऱ्या दुसऱ्या बँकेमधून आणले जाऊ शकत होते. मात्र तोपर्यंत त्या गर्दीला वाट पहा असे पटवून ते सांगू शकतील अशी त्यांची खात्री नव्हती. And there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. आणि काश्मीरमध्ये असणाऱ्या काश्मीरमध्ये त्यांच्या हाऊसबोटमध्ये असणाऱ्या सेठ गोविंदराम यांना संपर्क करण्याचे कोणतेच माध्यम नव्हते. काश्मीरमध्ये त्या बोट हाऊसमध्ये सेठ गोविंदराम अगदी आनंदाने सुट्ट्यांचा आनंद घेत होते. आणि अशा काश्मीरमध्ये त्यांच्या हाऊसबोटमध्ये असणाऱ्या सेठ गोविंदराम यांना संपर्क करण्याचे कोणतेच मार्ग नव्हते, कोणतेच माध्यम नव्हते. त्या व्यक्तीला काहीच माहीत नव्हतं इकडं काय गोंधळ चाललेला आहे. ते निवांत त्यांना मिळालेल्या त्यांच्या सुट्ट्यांचा ते आनंद घेत होते. मात्र इकडे खूप गोंधळ निर्माण झालेला होता. लोक ऐकत नव्हते. बघा, पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. लोकांना काउंटरवरून पाठीमागे फिरून परत जा म्हणून सांगून पुढील दिवशी येण्यास सांगितले गेले. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. लोकांना काउंटरवरून कसं तरी पाठीमागे फिरून पुढच्या दिवशी येण्यास त्यांना सांगितले गेले. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. पण त्या ग्राहकांना ती सूचना आवडली नव्हती. त्या ग्राहकांना, त्या खातेदारांना ते जे काय होते ते आवडले नव्हते. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ बँक शाउटिंग, गिव्ह अस आवर मनी ऑर वी शॅल ब्रेक इन अँड फेच द सेठ. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. लोक बाळांनो परत जाण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. कारण कुणालाही त्यांच्या पैशाची काळजी असतेच बाळांनो. कारण अत्यंत कष्ट करून कोणत्या तरी भविष्याच्या नियोजनासाठी ते पैसे ते जपून ठेवले असतात. आणि आमचे सगळे पैसे बुडणार असे समजल्याबरोबर प्रत्येकांना पैशाची काळजी वाटणे साहजिकच आहे. त्यांची मनाची अवस्था अत्यंत वाईट होणं हे साहजिकच आहे. त्यामुळे तुम्ही जा आता आणि उद्या परत या हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये लोक नव्हते. आणि म्हणून बँकेच्या पायऱ्यांच्यावर बाहेर ते एकत्र जमले आणि ओरडू लागले, आमचा पैसा आम्हाला द्या, नाहीतरी आम्ही बँक फोडू तोडू. आमचा पैसा आम्हाला द्या, नाहीतरी बँक आम्ही तोडू फोडू असे ओरडू लागले. त्या सेठना ते घेऊन या, ओढून आणा. आम्हाला माहीत आहे सेफ सुरक्षित डिपॉझिट लॉकर मध्ये ते लपलेले आहेत. ते लोक बघा काय ओढू लागले, सेठ गोविंद आतच आहे. सेठ गोविंद राम आतच सेफ डिपॉझिट मध्ये लपले आहेत. आणा, त्यांना ओढून आणा, आम्हाला आमचे पैसे हवेत आणि तर आम्ही बँक फोडू तोडू. असे मोठ्याने की ग्राहक ओढू लागले. ग्राहक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा पैसा ते घेतलेच पाहिजे, त्यांना मिळालेच पाहिजे या पावित्र्यामध्ये ते होते. mischief makers who didn't have a paisa in bank joined the crowd
and aggravated their mood. Just 1 minute, but mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. Aggravated चा अर्थ भडकवणे. बघा, मिचिप मेकर्स, खोड्या करणारे काही लोक मुद्दाम वाद चिघळवणारे असतात, भांडण किंवा टवाळखोर असतात. असे टवाळखोर लोक ज्यांचा त्या बँकेमध्ये एकही पैसा नव्हता, असे टवाळखोर त्या गर्दीमध्ये सामील झाले आणि त्या लोकांचे मूड परत भडकावू लागले, त्या लोकांना परत भडकावू लागले. असे लोक सर्वत्र असतात. जर दोन गटांच्या मध्ये भांडण होऊ लागलं तर काही वाईट चिंतक की त्या लोकांना भडकवण्याचं काम करत असतात. तो वाद मिटवण्याऐवजी तो वाद भडकवण्याचा तो प्रयत्न करीत असतात. असेच काही टवाळखोर, खोड्या करणारे लोक की ज्यांचा त्या बँकेमध्ये एकही पैसा नव्हता, असे खोड्या करणारे, भांडण लावणारे त्या गर्दीत सामील झाले आणि त्या खातेदारांना अधिकच भडकवू लागले. The manager stood at the door and tried to placate them. Placate चाहते शांत करणे. placate शांत करणे. त्या बँकेचे व्यवस्थापक बँकेच्या दरवाजाजवळ उभे राहिले आणि त्या ग्राहकांना, खातेदारांना शांत राहण्याचा प्रयत्न करू लागले. बघा, त्या बँकेचे व्यवस्थापक त्या दरवाजाजवळ उभे राहू लागले आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. त्यांनी जाहीर केलं, बँकेजवळ भरपूर पैसे आहेत, मात्र की तो पैसा लगेचच उपलब्ध करणे हे शक्य नाही. बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. त्या बँकेच्या व्यवस्थापकांनी जाहीर केले की बँकेकडे भरपूर पैसे होते, पण सर्व पैसे तात्काळ गोळा करण्याचे कोणतेही माध्यम नाही आहे. He urged them to go home and come back to the next day. ते व्यवस्थापक सर्व ग्राहकांना घरी जाण्याची विनवणी केली आणि पुढील दिवशी या असे विनंती करून सांगितले. He urged विनवणी करणे, them to go home and come back the next day. ते बँकेचे मॅनेजर घरी जाऊन पुढील दिवशी येण्याची विनवणी केली. We want it now, chanted some of the crowd. Now. पण काही लोक ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्या गर्दीमध्ये लोक एका सुरात ओरडू लागले, आम्हाला आत्ताच पैसा पाहिजे, आत्ताच आम्हाला आमचा पैसा हवा आहे, असे एका सुरात ओरडू लागले. त्या व्यवस्थापकांचे पण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये ते नव्हते. बघा पुढे काय झाले. And a brick hurtled भिरकावणे through the air and crashed through the plate glass window of पिंपळनगर बँक. तेवढ्यातच त्या गर्दीमधून हवेतून एक वीट भिरकावली गेली आणि ती वीट पिंपळनगरच्या बँकेच्या काचेच्या खिडकीमधून आत गेली. काचेची खिडकी फोडून आत गेले. बघा, and a brick hurtled through the air and crashed through the plate glass window of पिंपळनगर बँक. तोपर्यंत हवेतून एक वीट भिरकावली गेली आणि ती वीट पिंपळनगर बँकेच्या काचेच्या खिडकीमधून तुटून आत गेली. काचेची ती
खिडकीला लावलेले काच फुटले. नातू arrived next morning to sweep the steps of the bank. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी नातू नेहमीप्रमाणे पुढील सकाळी आला. पुढच्या सकाळी आला. नातू बँकेच्या पायऱ्या पुसण्यासाठी पुढील दिवसाच्या सकाळी आला. He saw the refuse कचरा and broken glass and the stone cluttering the steps. Cluttering म्हणजे खच साचणे. क्लटरिंग एका ठिकाणी एकत्र जमा होणे. नातू जेव्हा दुसऱ्या दिवशी बँकेच्या पायऱ्या नेहमीप्रमाणे लोटण्यासाठी आला तेव्हा तो तुटलेले काच, कचरा आणि दगडाने भरलेला खच, दगडाने भरलेला ढिगारा तो पाहिला. बघा परत बघा. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. जेव्हा दुसऱ्या दिवशी तो आला तेव्हा तो तुटलेले काच, दगडे, त्या पायऱ्यावर दगडाने भरलेला खच, ढिगारा तो पाहिला. Raising his hands in a gesture of horror and disgust, he cried. Disgust, वैतागून. He cried चा अर्थ ओरडणे, रडण्यास घेऊ नका. cried means shouted, ओरडणे. hooligans याचा अर्थ की गुंड लोक, बदमाश लोक, sons of donkeys. बघा जेव्हा त्या पायऱ्यांच्यावर साचलेला कचरा, ढिगारा पाहता क्षणीच नातू वैतागला, घाबरला आणि त्या रागाच्या आणि वैतागलेल्या अवस्थेमध्ये हात उंचावून, हात फैलावून तो ओरडला. गुंड लोक, मूर्ख लोक, बदमाश लोक, गाढवांच्या अवलाद, सन्स ऑफ डॉंकी. स्पष्ट का रागावला होता, का वैतागला होता, कारण सर्वत्र कचरा साचलेला होता. आणि हा कचरा, तो ढिगारा पाहून वैतागून चिडून तो ओरडला की नालायक, बदमाश लोक, सन्स ऑफ डॉंकीज, गाढवांचे अवलाद. या भाषेत तो बोलू लागला. ॲज दो इट isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased. तो स्वतःशी म्हणाला, थोडासा पगार लेट मिळणे इतकं का वाईट नव्हते. आता माझे काम खूपच वाढलेलं आहे असे मला वाटते. मला थोडासा पगार वेळानं मिळणं हे काय खूप काय वाईट नाही आहे असे वाटू लागले. माझे काम आता अधिकच वाढलेले आहे. He smote the steps with his broom, scattering the refuse. Scattering, पसरवणे. Smote, जोरात तडाखा देणे. Smote, make a heavy blow with a tool. त्या झाडूने जोरात झटका देणे. मग नातू खूप रागावलेला होता. तो कचरा सर्वत्र पसरवत त्याच्या झाडूने जोरात झटका दिला. गुड मॉर्निंग नातू. बघा त्यानंतर काय होतं. गुड मॉर्निंग नातू सेड द वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. त्याच वेळी त्या धोब्याचा मुलगा त्याच्या सायकलीवरून खाली उतरत नातूला शुभ सकाळ असे म्हणाला. बघा त्याच वेळी त्या धोब्याचा मुलगा त्याच्या सायकलीवरून उतरत नातूला शुभ सकाळ असे म्हणाला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. तेव्हा तो त्या धोब्याचा मुलगा त्याला विचारतो की पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नवीन जॉब तयार करण्यास तू तयार आहेस का. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. त्या धोब्याच्या मुलाला
ज्याचे नाव सीताराम होते, त्याला त्या नातूची अवस्था माहीत होती. तो दुसरे काम शोधत आहे हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्या सीतारामने त्याच्यासाठी एक नवीन काम शोधले होते. आणि म्हणून तो नातूला भेटता क्षणीच म्हणाला, पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नवीन जॉब घेण्यास तू तयार आहेस का? यू शॅल हॅव टू, आय सपोज नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. त्यानंतर सीताराम म्हणाला की मला वाटते तुला ते काम स्वीकारावं लागेल, कारण बँक आता बुडणार आहे, बँक आता बंद होणार आहे, त्याचे सर्व त्या बँकेचे व्यवसाय आता थांबणार आहेत. यू शॅल हॅव टू, आय सपोज नाऊ द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. ओके, बाल तू ऐक. त्या धोब्याचा मुलगा सीताराम नातूला म्हणाला की पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून तू काम स्वीकारण्यास तयार आहेस का? मला वाटतं तुला हे काम स्वीकारावं लागेल. यू शॅल हॅव टू, आय सपोज नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. त्यानंतर सीताराम म्हणाला की तुला ते काम स्वीकारावं लागेल असं मला वाटतं, कारण बँक आता बुडणार आहे, बंद होणार आहे, बँकेचा व्यवसाय आता पूर्ण थांबणार आहे. हाऊच दॅट म्हणजे हाऊ इज दॅट सेड नातू. नातू आश्चर्यचकित झाला. जेव्हा सीतारामचे बोलणे तो ऐकला तेव्हा नातू आश्चर्यचकित झाला. त्यात म्हणाला, कसं काय ते? हाऊ इज दॅट, कसं काय ते? हॅवंट यू हर्ड? वेल, यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिंपळनगर arrives to claim their money. to claim दावा करणे. तेव्हा सीताराम म्हणाला, तू ऐकले नाहीस का? बँकेबद्दल माहिती तुला माहीत नाही का? तू ऐकले नाहीस का? ठीक आहे. पिंपळनगरची अर्धी लोकसंख्या, पिंपळनगरची निम्मी लोकसंख्या त्यांच्या पैसा मागण्यास परत येईपर्यंत तू येतेच थांब. तुला समजेल नेमकी अवस्था काय आहे बँकेचं, नेमकं काय झालेलं आहे. वेल, यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिंपळनगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. ठीक आहे. पिंपळनगरची निम्मी लोकसंख्या त्यांच्या पैशावर दावा करण्यास येईपर्यंत तू येथे वाट पाहिलेच बरे, वाट पाहत राहिलेच बरे. तुला ते लोक आल्यानंतर समजेल काय झालेलं आहे. अँड ही वेव्ड cheerfully. He did not have a bank account and sped away on his bicycle. असे सांगत सीताराम अगदी आनंदाने त्या नातूचे निरोप घेतले, आनंदाने बाय बाय केले आणि तेथून निघून गेले, कारण त्या बँकेमध्ये त्यांचे कोणत्याही प्रकारचे खाते नव्हते आणि म्हणून ते आनंदाने त्या नातूचे निरोप घेतले. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट. त्या बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचं खातं नव्हतं आणि ते त्यांच्या सायकलवरून वेगाने तिथून निघून गेले. नातू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. मटरिंग स्वतःशी फुटफुटत. नातू स्वतःशीच फुटफुटत परत बँक लोटण्यास लागला, बँकेच्या पायऱ्या लोटण्यास लागला. नातू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. मटरिंग फुटफुटत. नातू स्वतःशीच काहीतरी फुटफुटत त्या बँकेच्या पायऱ्या परत लोटण्यास गेला. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of manager. जेव्हा तो त्याचे काम संपवला, लोटण्याचे काम संपवला, तेव्हा त्या सर्वात उंच ढिगाऱ्यावर तो बसला. त्या बँकेच्या मॅनेजर व्यवस्थापक यांचे वाट पाहत त्या ढिगाऱ्याच्या उंच ठिकाणी तो त्या ठिकाणी बसला. बघा, जेव्हा नातू त्याचे लोटण्याचे काम संपविला तेव्हा
त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तो बसून त्या बँकेच्या व्यवस्थापकांची वाट पाहू लागला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. त्याचे पैसे तो घेणारच अशा निश्चयामध्ये होता. ही वॉज डिटरमाइंड निश्चय करणे टू गेट हिज पे. त्याचे पैसे घेण्याच्या निश्चयामध्येच तो होता. काही पण होऊन दे, मी माझा आज पगार घेणार असा तो निश्चय केलेला होता. Who would have thought the bank would collapse? He said to himself. तो स्वतःशी म्हणाला, बँक बुडणार आहे, बुडेल असं कोण विचार केला असेल? Who would have thought the bank would collapse? बँक बुडेल असं कोण विचार केला असेल? स्वतःशी तो म्हणाला. And looked thoughtfully into the distance. आणि दूरवर विचार करत तो पाहू लागला. दूर अंतरापर्यंत विचार करीत तो पाहू लागला. बँक बुडेल असं कोण विचार केला असेल? आय वंडर हाऊ इट वुड हॅव हॅपन्ड. मी विचार करतोय हे असं कसं होऊ शकले असेल, असं कसं झालं असेल असं मी विचार करतोय. असं विचार करीत दूरवर रस्त्याकडे पाहत त्या बँकेच्या व्यवस्थापकांची वाट पाहत तो तिथे थांबला. अशा प्रकारे फक्त गैरसमजुतीमुळे लोक कसे गोंधळले, खातेदार कसे गोंधळले आणि काही लोकांची किती वाईट अवस्था होते हे या टॉपिकमधून आपण शिकलो. म्हणून या टॉपिकमधून आपल्याला हा एकच संदेश मिळतो, कोणतीही गोष्ट फक्त ऐकून दुसऱ्यांना सांगू नका. त्याची खात्री बाळगा. खरं आहे की खोटं आहे याची खात्री केल्यानंतरच ती गोष्ट दुसऱ्यांना सांगा. फक्त एखाद्याकडून ऐकून लगेच दुसऱ्यांना सांगायचं, मग ती बातमी योग्य आहे की अयोग्य आहे, खरी आहे की खोटी आहे याची खात्री न करता जर आपण अशा प्रकारच्या अफवा पसरवू लागलो, खरंच ते समाजास खूप घातक आहे. अशा फक्त गैरसमजुतीमुळे बाळांनो अनेक मोठमोठे संकट निर्माण झाले आहेत. अनेक लोकांचे अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेले आहेत. दोन समाजात संघर्ष तेढ निर्माण झालेले आहेत. मग त्या माध्यमातून दोन गटांच्या आयुष्यभर वैमनस्य राहणे, मारामारी, खून, दोन जातींच्या मध्ये तेढ निर्माण होणे या गोष्टी फक्त गैरसमजुतीमुळे घडतात. म्हणून जे लोक याचं ऐकून त्याला सांगायचं, त्याचं ऐकून दुसऱ्याला सांगायचं असे करतात, त्या लोकांनी अशा गोष्टी करू नये. खरं खोटं याची खात्री झाल्याशिवाय की आपण काही गोष्टी एकमेकांना सांगू नये. फक्त गैरसमजुतीमुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. दोन समाजामध्ये द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो. याची आपण जाणीव ठेवलं पाहिजे. आता आपण बाळांनो या कोरोनाच्या संकटामध्ये सापडलो. या कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा अशा अनेक अफवा पसरवल्या जातात. काही लोकांना बदनाम केलं जातं की याला कोरोना झालेला आहे, याला हा संशयित आहे. मग समाजाचा, काही लोकांचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. बानू शासनानं जाहीर केलेलं आहे, अशा प्रकारे कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा होईल. म्हणून हे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. अशा अनेक प्रकारच्या अफवा पसरतात. म्हणून अशा अफवा आपण कधी पसरवू नये हा संदेश या टॉपिकमधून आपल्याला मिळाला. कारण काही ॲक्टिव्हिटीज बघतो. क्वेश्चन आन्सर्स तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. या टॉपिकमध्ये इंग्लिश वर्कशॉप, त्यामधील काही ॲक्टिव्हिटीज बघतोय. पुढच्या लेक्चरला राहिलेल्या ॲक्टिव्हिटीज बघूया. पेज नंबर 53, इंग्लिश वर्कशॉप. हू एम आय, मी कोण आहे.
फक्त एक वर्णन दिलेलं आहे, त्याच्यावर मी कोण आहे. पहिला आहे आय एम द वॉशरमन सन हू एम आय. त्याचं उत्तर पण दिलेलं आहे, मी धोब्याचा मुलगा आहे. मी कोण आहे? सीताराम. ते उत्तर अपेक्षित आहे. एक तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. 2 नंबर आय एम द ओनर ऑफ द बँक. मी बँकेचा मालक आहे. हू एम आय. मी कोण आहे? सेठ गोविंदराम. हे उत्तर पाहिजे. तुम्ही त्या टॉपिकमध्ये शिकलेला आहात. त्या बँकेचे मालक सेठ गोविंदराम. आय एम द स्वीपर. हू एम आय. मी एक लोटणारा व्यक्ती आहे. मी झाडू मारणारा व्यक्ती आहे. हू एम आय. नाथू. याचं उत्तर नाथू. आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तव. हू एम आय. मी सौभाग्यवती श्रीवास्तव यांची मैत्रीण आहे. मिसेस भूषण. याचं उत्तर मिसेस भूषण. मिसेस भूषण आणि मिसेस श्रीवास्तव या दोघा मैत्रिणी आहेत. आय एम द हेअर ड्रेसर. मी आता हेअर ड्रेसर म्हणलं गेलं केस कापणारे किंवा केसांची निगा राखणारे. हू एम आय. मी कोण आहे? सलूनवाला तो कोण? दीपचंद. दीपचंद याचं उत्तर पाहिजे. मी हेअर ड्रेसर, केसांची काळजी घेणारा हेअर ड्रेसर आहे दीपचंद. आय हॅव अ क्रूक्ड लेग. हू एम आय. माझा पाय वाकडा आहे. मी कोण आहे? माझा पाय वाकडा आहे. मी कोण आहे? मी अपंग आहे. ओल्ड गणपत. ओल्ड बेगर गणपत. वयोवृद्ध भिकारी गणपत. अशा प्रकारे ही उत्तरे आपण देऊ शकतो. 2 नंबर मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पिंपळनगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. 12व्या टॉपिकमध्ये पिंपळनगरच्या बँकेतील अनेक ग्राहकाची नावे दिलेली आहेत. दीपचंद आहे, ओल्ड गणपत, बेगर आहे, अँड एल्डरली जेंटलमन. असे अनेक ग्राहक आहेत. त्या ग्राहकांची नावे या प्रश्नामध्ये तुम्ही शिकायचं. या प्रश्नामध्ये तुम्ही लिहायचं आहे. तुम्हाला आता काही नावं सांगितलं. ओल्ड, बेगर गणपत, दीपचंद अँड एल्डरली मॅन आणि कोण आहेत ते शोधून तुम्ही लिहा. 3 नंबर बघा, मॅच द फॉलोविंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्सेस. खालील अर्थपूर्ण वाक्य पूर्ण करा. ग्रुप ए, ग्रुप बी. 2 गटामध्ये वाक्य दिले, ते वाक्य पूर्ण करायचं आहे. पहिला आहे सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट नातू. सीताराम कोणत्याही कामाच्या शोधामध्ये होता की जे काम नातूला सुटेबल होईल, नातूला योग्य असेल, नातूला काम करण्यायोग्य असेल. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पिंपळनगर. मिसेस भूषण यांच्यानुसार पिंपळनगरच्या इतिहासामधील सर्वात तो उष्ण उन्हाळा होता. मिसेस भूषण यांच्यानुसार पिंपळनगरच्या इतिहासामधील तो सर्वात उष्ण उन्हाळा होता. गोविंदराम वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. गोविंदराम काश्मीरमध्ये सुट्ट्या घालवित होते, सुट्ट्यांचा आनंद घेत होते. आणि शेवटचं वाक्य आहे द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. मॅनेजर ग्राहकांना घरी जाण्यास आणि पुढील दिवशी येण्यास सांगितले. अशा पद्धतीने बाळांनो ह्या प्रश्नामध्ये की वाक्य जोडण्याच्या जोड्या आपण पाहिल्या. 3 ॲक्टिव्हिटीज मी पाहिलं बाळांनो. पुढे काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ते पुढील लेक्चरमध्ये आपण पाहूया. या टॉपिकमधील जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्ही प्रयत्न करा. अत्यंत सोपे आहेत. यामध्ये जे ॲक्टिव्हिटीज आहेत, इंग्लिश वर्कशॉप, व्याकरण, लँग्वेज स्टडी, हे सर्व आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. आणि त्यानंतर नवीन धडा आपण शिकायचा आहे. पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेल्या ॲक्टिव्हिटीज मी बघतोय आणि त्यानंतर पुढील धडा आपण पाहतो. गेल्या
लेक्चरला गेल्या तासाला हा टॉपिक सुरू केलेला होता. त्या 2 तासामध्ये हा टॉपिक संपून काही ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आपण नंतर पाहू.